Hello, hello, hello. This is the My Artifact episode number 1747. आजची तारीख आहे 21 नोव्हेंबर 2019. आता वाजले संध्याकाळचे 5:31. माझ्या आतमध्ये इतका जास्त राग आहे ना, आय डोंट नो, इतका जास्त समहाऊ बहुत जास्त. इट वॉज लाईक रिअली एक्स्ट्रीम लेवल ऑफ, म्हणजे समजा जर माझ्यासमोर असं काही आलं ना, आता मी खरंच मारून टाकीन त्याला, लिटरली. कारण नाही का सांगू, जेव्हापासून नाही का मला नाही का असं वाटलं की माझ्यातून चुकावून राहिल्या होत्या, तर मी त्याला नेहमी काळजी घेत होतो. प्रत्येक गोष्ट नाही व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट गलत नाही व्हायला पाहिजे आपल्यासोबत ऑफिसमध्ये. नेहमी मी स्वतःला नाही का बहुत जास्त पुश लिमिट करत होतो या. आणि आता तर सांगू काय झालं, आता तर नाही का ऑफिसमध्ये ट्रेंडच बनला की सौरभ वॉज डुईंग लाईक नेहमी गलत काम करते या. सो असं हे झालंय ना की चला चांगलं काम केल्यानंतरही अशा प्रकारे एक प्रकारे उपाधी भेटते ना, तर बहुत राग येते यार. कारण नाही का सांगू, मला नाही का प्रत्येक गोष्टीमध्ये शिवाय चालला नाही यार या. तुम्हाला नाही का तुम्हाला जशी शिवाय झाली तशी शिवाय दे, बट मी जे काम केलं आणि मी ज्या कामात मेहनत करतो आणि त्या कामाला कोणी समज जर असं म्हणत आहे की बहुत बेकार काम आहे, काहीच नाही, जे की त्याच्यामध्ये काहीच गलती राहत नाही, तरी पण साला एक प्रकारे असं हे होऊन जाते की बहुत जास्त. आणि आय वॉज लाईक रिअली फ्रस्ट्रेटेड. इट वॉज लाईक रिअली एक्स्ट्रीम लेवल ऑफ फ्रस्ट्रेशन. कधी कधी असं वाटतं त्याला रिझाईन टाकून दे, भोकात गेलं मांतर चूत मारायचं ऑफिस, भोकात लवडा सब कुछ खतम करून टाकू बस. अरे पण सगळं खतम केल्यावर तू कसं हे होशील मित्रा? अबे यार काही ना केव्हा ना केव्हा तरी हार्ड स्टेप घ्यावी लागेल ना मित्रा यार. वन थिंग इज दॅट, तुला एक फिल्म मेकर बनायचं आहे, तुला एक रायटर बनायचं आहे, आणि तू इथे कशाला फसून राहिला यार? तू कशाला या लोकांचे बोलणे खाऊन राहिला? हु आर दीज पीपल या? तुला माहिती आहे तुझी मेंटॅलिटी काय, तुला माहिती आहे तुझ्या स्वतःच एक प्रकारे स्टेटस काय यार? हे लोक हे ऑफिस 9 to 5 ऑफिस मध्ये मदर चूज असं होऊन राहिलं ना की काहीच नाही. आपण स्वतःची क्रिएटिव्हिटी केली भोकात, आपण स्वतःला एक प्रकारे प्रूव्ह केलं भोकात. इथे तर बस नाही का असं असं पकडूनच होत आहे की जर कोणी गलत काम जरी केलं ना, मात्र त्यालाच पकडते या. आणि जे की मी गलत काम करतही नाही तरी नाही का लोकांना असं वाटतंय की चला मीच गलत काम करतो. इट वॉज लाईक मैं ही सबसे बड़ा चूतिया हूं. वेल, आपण ऑफिसची गोष्ट नाही करू, प्लीज प्लीज. लेट मी थिंक की आपल्याला नाही का समजा जर इथून निघायचं, व्हॉट वी हॅव टू डू या. कारण कधी ना कधी आपल्याला हार्ड स्टेप घ्यावे लागेल, कधी ना कधी स्ट्रगल आपल्याला करावे लागेल. आपण असं कधीही विचार करू शकत नाही का आपल्यापाशी सगळं काही आहे आणि आपण आपली डेस्टिनी आपण एकदम सगळं काही चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकतो. इट वॉज नेव्हर बी पॉसिबल लाईक दॅट. हे कधीच पॉसिबल होणार नाही या. कारण ना प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल आणि रिअली एक्स्ट्रीम लेवल ऑफची मेहनत लागते यार. तू असं बिलकुल विचार करू शकत नाही का तू बस असं असं होऊ शकते. इट वॉज नेव्हर बी हॅपन यार. कारण आपल्याला समथिंग काही ना काहीतरी बहुत मोठं करायचं आहे आणि या बहुत मोठ्यासाठी नाही का आपल्याला मेहनत आणि रिस्क फॅक्टर तशीच घ्यावे लागेल या. नेहमी आपल्याला लाईफ मध्ये रिस्क आणावे लागेल, तेव्हाच आपण समथिंग काही ना काहीतरी करू शकतो, नाही तर खरंच हे पॉसिबल नाही होणार. चला आपण विचार करतो की चला आपण बहुत मोठं काम करणार आहे. इट वॉज लाईक रिअली एक्स्ट्रीम लेवलचं काम करणार आहे असं आपण खूपच विचार करतो यार. इट वॉज बहुत, बट चला असं काही होऊन जाते ना की चला एकदम एकदम खालच्या स्तरावर येऊन जातो आपण. आणि त्या खालच्या स्तरावर आलो ना की मी स्वतःला इतकं जास्त बाउंडेड करून टाकतो यार. माझ्या चांडी नाही का एक प्रकारे नाही का कोणी मला असं काही म्हणलं ना तर माझ्या मनात राग येते. मी साला तेव्हाच काढत नाही यार. मी साला मी एवढा मठ्ठ कोण आहे बे यार? मी एवढा मठ्ठ काऊन पैदा झालो यार? आणि समजा जर मी एवढा मठ्ठ पैदा झालोच आहे तर मला एवढे मोठे अम्बिशन्स दिले कशाला हा? मला एवढे मोठे टार्गेट अचीव्ह दिले कशाला यार? का तू हे कर बा व्हाय? अरे मी इंजिनिअरिंग केली असती कशी ना कशी तुडक्या तडक्यामध्ये, कशी तरी गव्हर्नमेंट लागलं असतं आणि केलं असतं यार. दॅट्स इट या.
पाहिलं असतं, थोडं बहुत कॉम्पिटिशन सस्टेन केलं असतं, थोडी पढाई केली असती आणि गव्हर्नमेंट मध्ये कसं ना कसं तरी लागलो असतो, एवढा तर विश्वास आहे. ऍटलीस्ट ग्रुप डी तरी लागलो असतो. येस. खरंच तुझ्याने ग्रुप डी पण निघाला असता का? खरंच सांग, लिटरली खरंच सांग, तुझ्याने ग्रुप डी पण निघाला असता का? चला आपण कसा हवं यार. तू विचार कर ना, तू तू लेवल ऑफ थिंकिंग विचार कर. हे लोक आहे ग्रॅज्युएट इंजिनियर आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर. तू ज्या लोकांना शिवा देऊन राहिला हे ऑफिसच्या लोकांना, हे लोक एक ग्रॅज्युएट इंजिनियर आहे. तू एक डिप्लोमा होल्डर आहे बिडूड, जस्ट एक डिप्लोमा होल्डर. तुझी लायकी काय यार? आणि ते समजा जर तुझ्यासोबत बसून राहिले आणि तुझ्यासोबत काम करत आहे आणि तुझ्या गलती दाखवून राहिले, त्यात ते त्यांची काय गलती आहे बे? हा, त्यात तुझीच गलती आहे ना, तुझीच गलती. तू ऍक्सेप्ट करताय ना काही ते ऑफसेट लेन तुला माहित नव्हती. ओके. मला सर्वात जास्त प्रॉब्लेम सांगू कशात आला. हा जर नाही का हा बोलला ना, याचं नाव काय, सूरज मातर शोध लवड्याचा बॉल मी खरंच मारतो याला एक दिवस. हा 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 बोलला ना की सर हे तुम्ही कसं काम करता ह्या, आणि ज्याप्रमाणे नाही का हा असं सांगते अविनाशला. अबे यार, अविनाश कोण आहे यार? एक एक मिनिट एक मिनिट, लेटेस्ट डिसाइड की आपल्या लाईफ मध्ये हा अविनाश खरंच जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का आपल्या लाईफ मध्ये? प्रश्न सर्वात जास्त आपल्या लाईफ मध्ये हे ऑफिस बहुत जास्त मॅटर करते का? मग खूप मोठा चेंज करणार आहे का हे ऑफिस तुझ्या लाईफ मध्ये? सांग बरं. तू काऊन एवढं यांच्याबद्दल थिंक करून जाय, काऊन एवढं असं हे करून राहिलाय? व्हाय? पैसे भेटून राहिल्यावर अबे यार, तुला काय वाटते आपण पैसे फक्त एकाच मार्गाने कमवू शकतो का? विचार कर ना यार, विचार कर. तुला तुला जे आहे पैसा एकाच मार्गाने कमवता येते का? हो, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे यार, ते स्क्रिप्ट रायटिंगचं तुझ्यामध्ये ते करू शकते यार. तू बस प्रयत्न तर कर. प्रयत्न करायसाठी वेळ तर भेटला पाहिजे ना यार. वेल आपण इथे एक एक खूप मोठे एक डिसिजन घेऊ आता राईट नाऊ. सांग. इम्पॉर्टंट डिसिजन इज दॅट की सांगू माझ्यासाठी नाही का सर्वात जास्त प्रॉब्लेम काय आला? प्रॉब्लेम नंबर 1, या समजा जर मी असं गिनून सांगतो म्हणलं तर इट वॉज लाईक रिअली असं बहुत जास्त. फर्स्ट ऑफ ऑल मला परमनंट करण्यात नाही आलंय. या आय डोंट नो व्हाय, बट आय डोंट नो. म्हणजे लोकांमध्ये आणि तुझ्यामध्ये फरक काय आहे एवढं एक गोष्ट सांग. लोकांमध्ये लोकांमध्ये म्हणजे जे लोक तू ओळखते या ऑफिस मधलेच पकड. या तू विचार कर, प्रकाश मध्ये तुझ्यामध्ये फरक काय? हा, एवढं अविनाशचं प्रकाशचं त्या दिवशी एवढं भांडण झालं तरी पण हे लोक प्रकाशला बोलवते, प्रकाश तू आजा, और प्रकाश, प्रणव, अंकित वगैरे. म्हणजे हे एक प्रकारे अशी लोक आहे. तू यार, तू नेहमी ऑफिस सोडल्याची गोष्ट नको करू यार. वन थिंग इज दॅट. या सांगू, कारण आपल्याला नाही का जर कोणती डिसिजन घ्यायचं आहे तर नाही का समजा जर डिसिजन घ्यायचा आहे तर कधीही सर्वात जास्त रागात असताना किंवा सर्वात जास्त खुश असताना घेतलेले जे डिसिजन आहे, जे निर्णय आहे ते ते हमेशा रॉंग असतात. डेफिनेटली 101% नेहमीच रॉंग असतात. यस. सो मला असं वाटतं का नाही का नेहमी आपण थोडं लाईट याने विचार करूया. एक जॉब सोडणं आपल्यासाठी नाही का जॉबवाल्यांना फारसं काही नुकसान होणार नाही. दे हॅव म्हणजे त्यांच्यासाठी एक नवीन बंद तयारच आहे. बट कसं आहे की आपल्यासाठी पैशाचा सोर्स बंद होऊन जाईल आणि यावेळेस आपण वडिलांना पैसे खरंच नाही मागू शकत. लिटरली मी खरंच नाही का वडिलांना पैसे नाही मागू शकत. बहुत जास्त प्रॉब्लेम होऊन जाईल. ते यावेळेस नाही का आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करावं लागेल. याच्यावर सांगू मी सोल्युशन सांगू काय आहे? या तू बस फक्त कॉन्टॅक्ट कर. कोणाला?
मुंबईमध्ये प्रोडक्शन हाऊसेस आहे. मोस्ट ऑफ दी ठिकाणी तिथे रायटरची गरज लागते. एक प्रकारे असिस्टंट रायटर म्हणून जॉब हे करून घे कोणत्याही एका कंपनीमध्ये. छोट्यातल्या छोटी जरी कंपनी असेल किंवा एक प्रकारे कोणाच्या घरी राहून समज जर एक प्रकारे तिथे जाऊन काम करता येईल आणि त्यांनी थोडं बहुत सांगितलं का आम्ही तुम्हाला 10-12 हजार रुपये किंवा 14-15 हजार रुपये देऊ बस सॅलरी, ऍक्सेप्ट करून टाक आणि चालला जा मुंबईला. सांगू सर्वात इम्पॉर्टंट इज दॅट की त्या गोष्टीमध्ये तुला पैसा कमी भेटेल चालेल, बट त्या गोष्टीमध्ये तुला ज्ञान बहुत जास्त भेटेल लिटरली. आणि तुला ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्ड मधलं नॉलेज भेटेल आणि तुला समोर कशाप्रमाणे काम करायचंय याच्याबद्दल एक प्रकारे इन्फॉर्मेशन पण भेटेल. पण समजा जर तू असं करत नाही आणि तू समजा जर असा विचार करतो की मी आता जॉब सुरू ठेवतो 1-2 महिने, मी तोपर्यंत मी माझी घरची गोष्ट कम्प्लीट करतो. घरची गोष्ट म्हणजे घरची गोष्ट नावाची एक स्क्रिप्ट आहे जे मी कम्प्लीट करतो आणि मी हे समजा स्क्रिप्ट घेऊन जातो. तसं काहीच असं एक प्रकारे असं फंडा किंवा फॅक्टर नाही आहे जे तुला असं वाटते का आपण ते असं करू शकतो. इट वॉज नेव्हर बीन पॉसिबल. यस. तुला केव्हा रिअलाइज झालं का तू एक रायटर आहे म्हणून? व्हेन डिड यू रिअलाइज दॅट यू आर द रायटर? तू पण डिरेक्टरचा होऊ शकते ना. डिरेक्टर मध्ये कोणकोणती क्वालिटी असायला पाहिजे? हाऊ दे मॅनेज. कारण तुझ्यामध्ये डिरेक्टरची क्वालिटी आहे, रायटरची पण क्वालिटी आहे असं नाही म्हणतात. रायटरनी पण तू चांगल्याने विचार करू शकतो पण डिरेक्टरची पण क्वालिटी आहे. आपल्याला एक प्रकारे ज्ञान पाहिजे, नॉलेज पाहिजे. येस. आपण इथे चेंज नाही करू शकत. इथे राईट नाव आपण प्रोफेशन आपण या बेसवर या पॉइंटवर आपण इथे प्रोफेशन चेंज करू शकत नाही लिटरली. मला असं वाटते की नाही का रायटर एक प्रकारे सुरुवात आहे एक प्रकारे या कंपनीमध्ये या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा. भाय कसं काय? कारण सांगू रायटर्स हा एक असा एक कॅरेक्टर असतो जो नाही का स्टोरीला बहुत चांगल्याने समजतो आणि बहुत चांगल्याने अटॅच होऊन जातो. या समज जर रायटरच एक प्रकारे इतकं जास्त प्रॉब्लेम मध्ये असेल, कारण डिरेक्टर एक प्रकारे टेक्निकल गोष्टीसोबत रिलेट करतो. या म्हणजे फिल्म मध्ये का करायचं आहे का नाही करायचं आहे, हाऊ डे डू दॅट हाऊ. मी जे काही बोलून राहिलो ना माझ्या डोक्यातलं टेन्शन बिलकुल चाललं नाही, बिलकुलच चाललं नाही. लिटरली खरंच नाही चाललंय. माझ्या माझ्या डोक्यामध्ये बार बार तेच तेच येऊन राहिलंय, तेच तेच बार बार. सांगू एक गाणं म्हण यार. या काय सांगू या लेवल मध्ये या कंडिशन मध्ये नाही का तुझी जे लेवल आहे ना ते बहुत जास्त बेकार आहे. सो जस्ट लाईक गाणे म्हण. एक दोन गाणे ऐकल्यानंतर नाही का थोडस बरं वाटेल, नाही तर सेटिंग ब्लूटूथ कनेक्ट युट्यूब. गाणं ते कोणतं गाणं आहे ते? ते आहे what is the name? क्लासमेट.
नवे नवे हित हे मनाचे धडकन नवी छेडूया नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया जिंदगीला नव्याने देऊ सरा हा स्वप्नातला कभी हो मन मानिया कभी है बसनाशिया कभी में यारिया हो कभी हो शैन मानिया कभी सी बैन माशिया थोड़ी मेरी यारिया हो नवीन नवे नवे हे सास मनाला कुणी जसे प्रेमात असावे तुझ्या माझ्या मनहोश शमनानी घर सारे बिघडून निघावे पहल का हल्के सा साथ भरते ये नशा प्यारी सी आंखों में हो जाऊं गुमशुदा ओ, ओ, थोड़ी मनमाशिया थोड़ी मेहरानिया तेरी मेरी यारिया हो तानिया थोड़ी सी मुझताया तेरी मेरी यारिया हो न देख पिंदास निशाही नजवे ए बंद जुळावे जरी बेलावे स्वतःशी जरी वाटे प्रेमान उडावे हल्के बहका ये मौसम बहकी नहीं खुशी टेंशन फ्री हो जाओ और जी लो जिंदगी ओ वो 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 कभी हो मन होशिया करी से बदमाशिया तेरी मेरी यारिया हो कभी हो नानिया थोड़ी सी मजाकिया तेरी मेरी यारिया हो हाले दिल को सुकून चाहिए तेरी एक आरज़ू चाहिए जैसे नहले कभी कुछ भी चाहा नहीं वैसे ही तू चाहिए
जो तेरी मौजूदगी का अंदाज हो यूं चाहिए तू चाहिए शामो सुबह तू चाहिए हर वक्त बात तू चाहिए कितनी सफा तुम हो मेरी उतनी दफा तू चाहिए. कोई तो और तू मुझे न पैर फिवा चाहिए हर घबर में तुझे तू ही रहनुमा चाहिए जिंदगी को बस तुझे बस ही महरुबा चाहिए. हाँ जीने में मगर तू दर्द है थोड़ी हवा चाहिए उस जगू की तरह रहूं में रगा चाहिए अनजानम जो चाहे मेरा वो आगाज यूं तू चाहिए शामो सुबह तू चाहिए हर मर्तबा तू चाहिए जितनी दफा जिद हो मेरी उतनी दफा तू चाहिए. रे सपनों पे तेरी उमंग चाहिए मेरे सपनों पे तेरी उमंग चाहिए मेरे साबते आशियाने में तू चाहिए मौलूद आके वो आबे में तू चाहिए. वो 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 जय जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की गली जय जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की गली ना तू ना बाजे टंका रंगन हो या लंका तुझे ने चारों ओर ना तू ना बाजे टंका रंगन हो या लंका तुझे ने चारों ओर नागिले आग शंका बदन कई शंका लगाएंगे अब डोर यादों लाए दो ही रंकड़
डंकर तू आजा दौरू बंकर हिले ले रे ले 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 रे 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 अपना बनाया जब की ले ले रे हमने लीले टानिक डूब की ले ले रे चल बेटा सेल्फी ले ले रे चल बेटा सेल्फी ले रे चल बेटा सेल्फी ले ले रे तू ही मितू काकी तू ही सलीमा तू मेरे साथ गढ़ हो तू ही नलाई वही यार तू ही सीमा तू मेरे साथ जर हो नीले फिर क्या तुझे कोई सीमा तू तेरे साथ चल हो ओ रामा रामा तू ही सलीमा तू मेरे साथ चल हो तू मेरी साथ कर होने को रख मगनोले तना नवी चोले तू ले ले रे अपना जाकिने चपकी ले ले रे